आजचा आपला दिवस 7वा आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता की कोर्ट पूर्ण प्लेन होऊन रेडी आहे. सो काल त्यांनी पूर्ण माती टाकून JCBने क्लीन केलेलं आहे सगळं. आणि आता कसं आहे की जिथे कुठे थोडासा चढ उतार त्यांना दिसतोय, इथे जसं तुम्ही बघताय की एकदम प्रॉपर लेवलिंगसाठी करून त्यांनी निशाण वगैरे मारून त्याचा असा एक स्लोप दिलेला आहे त्या साईडला. JCBने काम केल्यानंतर सुद्धा जिथे कुठे थोडेसे खड्डे राहिलेत तिकडे ते लोक माती टाकून त्यांना असं वरनं कंप्रेस करून मारून कंप्रेस करतात आणि जेणेकरून आजच्या दिवसात हे पूर्ण एक स्लोप आणि आपला प्लॅटफॉर्म, बेसिक जो खालचा प्लॅटफॉर्म आहे तो रेडी होईल आणि मग उद्यापासून इथे कॉन्क्रीटचं काम चालू होईल. तो आत्ताची जी टाईमलाईन आहे त्यानुसार ते लोक काय करणार आहेत की पहिले हे जे 2 कोर्ट्स आहेत हे लोक ते रेडी करणार आहेत. आणि म्हणजे जरी समजा उद्या यांचं कॉन्क्रीटचं काम चालू झालं तरी उद्या परवामध्ये ते लोक हे 2 कोर्ट्स रेडी करतील आणि देन मग मंडेला ते म्हणत आहेत की हा जो कोर्ट आहे तो तेव्हा रेडी होईल. ॲक्च्युली पॉवरचा थोडासा इश्यू आहे इकडे, त्यामुळे थोडं डिले झालं, 1-2 दिवस इकडे पुढे मागे होतात कारण त्यांना तिकडे ॲक्च्युली खांब वगैरे पण टाकायचे आहेत. सो ते आज पॉवरचं सॉर्ट होणार आहे. नवीन स्मार्ट मीटर ते लोक आणून लावणार आहेत, त्याच्यासाठी पण पैसे द्यावे लागलेत, ती गोष्टच वेगळी. बट त्यामुळे कसं आहे की मग एकदा ती पॉवर आली की जे बाउंड्री आहे किंवा जे ते पोल्स लागणार आहेत ते उद्या परवापासून कदाचित ते पण लागायला चालू होतील आणि मेन म्हणजे 2 कोर्टसुद्धा रेडी होतील. आणि देन मंडेला इथला कोर्ट रेडी होऊन मग कोर्ट रेडी म्हणजे कॉन्क्रीटचं काम ॲटलिस्ट होईल आणि मग पुढचे 10 ते 15 दिवस आपल्याला ते क्युरिंगसाठी ठेवायला लागेल. मग मे बी थोडंसं ग्रूविंग करतील ते लोक, कारण काय आहे की कॉन्क्रीट जर तुम्ही एक सिंगल लेअरमध्ये ठेवलं आणि त्याला कुठेही क्रॅक गेली तर ती इथून क्रॅक पूर्ण अशी 120 फीटपर्यंत पण जाऊ शकते, सिंगल क्रॅक. आणि मग ती परत त्याला रिपेअर करणं, मेंटेनन्सचा खूप विचित्र प्रकार येतो, कारण त्याच्यावरती आपला ॲक्रेलिकचा लेअर येणार आहे. त्यामुळे रिस्क न घेता आपण त्याला ग्रूविंग करून ठेवणार आहोत. सो ग्रूविंगमध्ये काय असतं की एक 10 फीट बाय 10 फीट किंवा 15 फीट बाय 15 फीटवरती कट होतात, जो वरचा लेअर आहे तो असा कट होतो, एक इंच त्याच्या आतमध्ये तुम्ही पकडा आणि त्याच्यामध्ये केमिकल टाकतात. सो बेसिकली कॉन्क्रीट जरी त्याचं एक्सपान्शन झालं तरीही कुठेही त्याचा डायरेक्ट क्रॅक पडण्याऐवजी तो एक्सपांड होऊन त्याला स्कोप असतो आजूबाजूला पसरण्यासाठी, असं त्याच्या मागचं लॉजिक आहे. सो चालू आहेत ह्या सगळ्या गोष्टी साईटवरती चालू आहेत. सो इथे जसं काल जेवढं काम होतं तेवढंच झालेलं आहे, हाफ त्यांनी बनवून ठेवलं आहे. आय थिंक नाव देअर फोकस हॅज बीन शिफ्टेड टू कोर्ट, कारण तिकडे पहिले कॉन्क्रीट करून तो लेअर बनवणं प्रायोरिटी आहे. त्यांनी त्यांना ऑलरेडी सांगितलेलं की हे काम थोडं पुढे मागे झालं तरी चालेल, ते काम होणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यावरती आपल्याला ॲक्रेलिकचं लेअर टाकायला पण एक 4-5 दिवस लागणार आहे. सो प्लॅन होता माझा उगाडी किंवा गुढीपाडव्याला स्टार्ट करण्याचा, कारण तो आपल्यासाठी खूप शुभ दिवस असतो. नवीन वर्ष चालू होतं, नवीन वर्षाची सुरुवात ही अशी झाली असती तर खूप भारी झालं असतं. बट सध्याच्या टाईमलाईननुसार असं वाटतंय की एखादा आठवडा इकडे तिकडे अजून होऊ शकतो. सो मार्च एंड मी पकडून चाललो आहे. बघूया काय होतंय, कसं होतंय, मी तुम्हाला अपडेट देतच राहीन. हसतात माझ्यावरती. सो हे असं करून लेवलिंग, त्याचा पूर्ण जो खालचा बेस आहे तो एकदम घट्ट बसावा म्हणून हे सगळी मेहनत चालू आहे. आणि माहीत नाही तुम्हाला बघायला कितपत ते इझी वाटतं आहे, बट ॲक्च्युली इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे बॅकचा वर्कआउट आजचा झालेला आहे. बरीच मेहनत चालू आहे फील्डवरती, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडं सपोर्ट करा तुमच्या या मराठी कंटेंट क्रिएटर आणि उद्योजकाला. बघा काय म्हणतात, झेपणार नाही म्हणतात, घरी जाऊन झोपाता. हो, अपडेट असा आहे की आज यांचं जे लेवलिंगचं काम आहे ते ॲटलिस्ट लेवल करून इथे रेडी होईल. बट जे तुम्ही मागे बघताय ही जी माती आहे ते पण इथे टाकणार आहेत आणि इथे पाणी वगैरे टाकणार आहेत. सो ते काम उद्या चालणार आहे. सो कॉन्क्रीटचं काम ते शुक्रवारी म्हणजेच अजून 2 दिवसांनी चालू करणार आहेत आणि ते पहिले संपवून मग नेक्स्ट वेडनेसडेला म्हणजे अजून 3-4 दिवस लागतील
या साईडच्या कोर्टचं काम व्हायला. सो थोडासा टाईमलाईन इकडे तिकडे होते आहे, बट ठीक आहे, आता काय करू शकतो. कारण त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत पहिले हे कोर्ट होत नाही तोपर्यंत ते इथलं काम करणार नाहीत. त्यांच्या प्लॅनिंगनुसार हे पहिले करणं आहे आणि देन मग इमिजिएटली ते हे स्टार्ट करतील या साईडचा कोर्ट. सो 2 कोर्ट पहिले रेडी होतील आणि मग हा 3ऱ्या कोर्टचं काम चालू होईल. तर ठीक आहे, जी आपली 19 मार्चची टाईमलाईन आहे ती थोडी हलताना दिसते आहे, बट ठीक आहे, मार्च एंडपर्यंत ट्राय करू आपण चालू करायला. आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला सांगत राहीन, कारण फक्त हे नाही आहे, याच्याबरोबर अजून बऱ्याच गोष्टी पॅरललमध्ये चालू आहेत. प्रमोशनसाठी म्हणा किंवा ब्रँडिंगसाठी म्हणा, नंतर कसं लॉन्च करायचं, काय काय करता येईल, ओपनिंगसाठी कोणाला बोलवायचं, या गोष्टीसुद्धा मागे बॅकग्राऊंडमध्ये चालू आहेत. इवन ट्रेड लायसन्स किंवा जे शॉप रजिस्ट्रेशन वगैरे आहे या सगळ्या गोष्टीसुद्धा चालू आहेत पॅरलली. जसजसे काही अपडेट्स असतील मी कळवत राहीन तुम्हाला. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे जे काही कमेंट्स असतील, तुमचे जे काही डाऊट्स असतील कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.